टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी झटपट होणारी आजची ही रेसिपी पाहूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये मोड आलेले 1 वाटी मूग घालून घेतले. त्यानंतर 3 हिरव्या मिरच्या घातल्या आहेत. हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे घालू शकताय. 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रकचा तुकडा, थोडीशी कोथिंबीर आणि यात आपल्याला थोडंसं पाणी घालून याला अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्याचं मी झाकण लावून घेतलंय आणि आता हे मिक्सरला आपण बारीक वाटून घेऊया. वाटून घेतलेले मूग हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे. मिक्सरच्या भांड्याला थोडंसं चिकटलं आहे म्हणून थोडंसं अगदी पाणी घातलं आहे. जास्त आपल्याला इथे पातळ मिश्रण करायचं नाही आहे. आता यामध्ये काही आपण मसाले घालून घेऊया. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. थोडीशी धना पावडर घातली आहे. त्यानंतर हळद पावडर आणि गरम मसाला घातला आहे मी आणि थोडंसं जिरे पावडर घातली आहे. अगदी अर्धा-अर्धा चमचा सगळं घातलं आहे मी. आपण यामध्ये लाल तिखट नाही वापरलं आहे कारण आपण हिरवी मिरची घातली आहे आणि चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. माझ्याकडे ना भिजवलेले असे मूग होते, तर चपाती भाजी करत बसली तर जास्त वेळही लागला असता आणि टिफिनमध्ये मुलांना दिले असते तर ते खाल्लंही नसतं. म्हणून अशा भिजवलेल्या मुगापासून झटपट होणारा पदार्थ मुलांना टिफिनमध्ये दिला तर मुलं आवडीने तो खातात आणि टिफिन संपवून येतात. तर आता ह्या मिश्रणापासून आपण चिला बनवायला घेऊया. गॅसवरती मी नॉनस्टिक पॅन ठेवला आहे गरम करायला. त्यावरती थोडंसं तूप घातलं आहे. तूप छान असं पसरून घ्यायचं आहे. पॅन चांगला गरम झाला, की यावरती काय करायचं आहे, आपण तयार केलेलं मिश्रण 2 पळी किंवा 1 पळी असं सोडून घ्यायचं आहे. मोठे किंवा लहान-लहान आकाराचे तुम्ही चिले इथे बनवू शकताय. मी इथे थोडा मोठाच आकाराचा बनवते. 2 जरी टिफिनमध्ये दिले तरी बस होतात. मग हा चिला असा पसरून घ्यायचा आहे. वरून थोडंसं सुकला, की वरून तूप घालून घ्यायचं आहे. परत मी थोडंसं 1 चमचाभर तूप घालून घेते याच्यावरती. छान खमंग असा आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे. तर काय करायचं, थोड्या वेळासाठी यावरती झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवलं ना, तर पटकन चिला भाजला जातो. आपल्याला इथे जास्त वेळ लागत नाही. तर यावरती मी 2 मिनिटासाठी झाकण ठेवते आहे. झाकण ठेवायचं आहे आणि नंतर 2 मिनिटांनी आपण झाकण काढायचं आहे. तर मग इथे बघा खालची साईड छानपैकी भाजली गेली आहे. आता मस्तपैकी आपण याला पलटी करून घेऊया. खमंग भाजून घ्यायचं म्हणजे चवीला खूप छान लागतो. आता यामध्ये तुम्ही आहे ना, बेसन पीठ किंवा ज्वारीचं पीठही घालू शकता. मी नाही घातलं आहे. थोडंसं घातलं तरी चालेल, काहीच हरकत नाही आहे. आणि हा पलटी करून घेऊया. जर ज्वारीचं पीठ नाही घातलं ना, छान असं मऊ लुसलुसीत होतं आणि खायलाही खूप छान लागतो. तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार म्हणजे मुलांना आवडतील त्या भाज्याही घालू शकताय. मी फक्त कोथिंबीरच घातली आहे. कांदा, पालक, बीट, गाजर कोणतीही भाजी तुम्ही यामध्ये किसून घालू शकताय. आता सकाळी-सकाळी जास्त गडबड होती म्हणून मी काहीच घातलं नाही आहे. छान असा खमंग भाजून घेतला आहे, प्लेटमध्ये काढून घेतलं आहे. अशाच प्रकारे सगळेच चिले मी करून घेते आहे. अगदी झटपट होतात. काय करायचं टिफिनला हे जर प्रश्न पडला, तर अशा पद्धतीचं तुम्ही मुगापासून किंवा कोणत्याही कडधान्यापासून चिला बनवू शकताय आणि टिफिनमध्ये देऊ शकताय. या चिल्यासोबत खाण्यासाठी तुम्ही शेजवान चटणी, सॉस, दही काही दिलं तरी चालेल, कारण आपण यामध्ये मसाले घातले त्यामुळे चवीला छान लागतोय. एक्स्ट्राची तुम्हाला चटणी बनवायची काहीच गरज नाही आहे. मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या ह्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारील बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा, म्हणजे माझ्या येणारे नवीन-नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. अजूनही बऱ्याचशा रेसिपी मी नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी भरपूर अशा यामध्ये टाकलेल्या आहेत. त्यासुद्धा तुम्ही बघा आणि आवडल्या तर लाईक करा, कमेंट करा छोटंसं. तुम्ही कुठल्या गावावरून बघताय हा व्हिडिओ तेही मला सांगा. आणि आजची रेसिपी आवडली ना, तर लाईक, कमेंट करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया अशा छोट्याशा आणि एकदम सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. पुन्हा भेटूया. बाय बाय.